तस्करी, मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू केलं जाणार नाही. त्यासाठी 100% अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन राहील. जो अहवाल प्राप्त झालेला आहे 2 दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे. ग्रामस्थांनी अशा काही लोकांनी गावालाही भेटीला धरू नये. वाळू असेल, अगदी मुरुम असेल, असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावर कारवाई होणार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे 2 दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता. त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे. त्या ठिकाणची जी कामं आहेत, कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे. त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही भेटीला धरू नये. जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच, आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनानेही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे. त्यामुळे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत. ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि हे तस्करीचा जो विषय आहे, ते वाळू असेल, अगदी मुरुम असेल, असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही. जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल. त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल. परंतु याच्या पाठीमागं वाळू तस्करी, मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही. त्यासाठी 100% अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन राहील आणि कुणी कसलंही प्रेशर आणलं तर त्याच्यावर कारवाई होईल. खरं तर ज्या पद्धतीने आता अहवाल आलाय बेकायदेशीर मुरुम उपसा होता, ते पाहता आता अधिकाऱ्यांनी जी भूमिका घेतली होती कारवाईची, म्हणजे मुरुम उपसा थांबवा, ही कारवाईची जी भूमिका घेतली ती अगदी योग्य असं म्हणावं लागेल. नाही, उत्खनन थांबवा ही भूमिका जी घेतलेली होती ती योग्यच होती. त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात, पण ते होऊ देणार नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं. याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल. आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून, लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं हे मला वाटतं चुकीचं आहे. त्या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि मी प्रशासनाला मला वाटतं 4 दिवसापूर्वीच मी बैठक घेतलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.